नेक्स्ट प्ले पहिला चेंडू हलक्या हाताने घेऊन काढला एक सिंगल इथून मिळते एक सिंगल इथून मिळाले आपल्याला पाहायला मिळतं सेकंडला आपण सूरजला पाहतो 9 सेकंडला नितीन गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आशिष या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे आई विटलाई देवी चषक कोण होणार चॅम्पियन या स्पर्धेमध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत बॅटची कडा घेतली पुन्हा एकदा जातोय एक डिक्लेअर झोन मध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे इथून मोठे फटके मारावे लागतील शिदुरवाडी संघ देखील आज चांगला खेळ करतोय या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतं आणि ही स्पर्धा अतिशय चांगली आपण नक्कीच पाहतो ही मॅच पाहण्याजोगी होईल ही मॅच बघण्यासारखी झाली आहे की काय असं बघायला मिळेल का या मॅच मध्ये इथून चांगलं क्रिकेट नक्कीच या मॅच मध्ये खेळावं लागणार आहे इथून आपल्याला पाहायला मिळतं हलक्या हाताने घेऊन काढले एक सिंगल नितीला स्ट्राईक दिली मोठ्या फटक्यांची गरज आहे चेंडू झाले आतापर्यंत तीन धावा फलकावरती पहिलं षटक मागे ठरतंय की काय टीम वरंडवाडी या संघाला नितीनला मोठा फटका मारणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये मोठा फटका येणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या कारण 3 षटकांची मॅच 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत टीम शिद्रुवाडी की टीम वरांडेवाडी संघ कोण होणार इथून हलक्या बॅटने घेऊन काढला असेल रक्षक आहेत एक सिंगल मिळते 4 बॉल 4 धावा आल्या विशालची वाट संघ पाहत असेल आणि विशाल एक टीमचा एक आधार आहे आणि एक टीमचा पाठीचा कणा जरी म्हटलं ना तरी हरकत नाहीये जो शेवटपर्यंत उभा राहिला तर टीमला आशा असते की आम्ही अजून हरलो नाहीये अजून मॅच संपली नाहीये कारण मैदानामध्ये उभा असल्यानंतर धावांचा पाऊस ट्रेन वेगाने धावते ओ मिस टप्पा पडल्यानंतर निघून गेला आणि हा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतो काय षटक राहिले निर्धाव चेंडूची सांगता या मॅच मध्ये सूरज थोडासा मात्र चांगली फटकेबाजी सूरजला करावी लागेल मॅच मध्ये बॉलर तयार बॉलिंग ट्रॅक वरती थोडासा अडथळा गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं चांगली अशी स्पर्धा रंगत असताना बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॅट्समन कोणाच्या नावावरती जाणार मालिकावीर वाट पाहतोय इथून हा चेंडू देखील एक सिंगल मिळतीये 9 संख्या फलकावरती पाहायला मिळते 5 षटक क्रमांक पहिलं संपलं पहा काय गोलंदाजी राहिली आहे फक्त 5च धावा या मॅच मध्ये 12 चेंडू शिल्लक अजून देखील दुसऱ्या षटकामध्ये कोणाला वापरला तर नितीन ओव्हर नंबर 2 चालू असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल इथून या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर फक्त 5च धावा आला नितीन बॉलिंग ट्रॅक वरती नितीन साठी बॉलर देखील नितीन आहे फलंदाज देखील नितीन पाहायला मिळतो नितीन टू नितीन आणि 9 सेकंडला खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला सूरज दांडी फर्निचर डिस्टार्ब केला आणि माघारी परतावा लागेल महत्वाचा मासा गळ्याला लागला आणि इथून माघारी परतावा लागेल जो जाळ्यामध्ये फसवायचा होता तो फसलाय अटकलाय कारण ही मॅच इम्पॉर्टंट आहे विशाल आणि फक्त विशाल कुठे आहे वाट बघत असेल संघ कारण विशाल आणि चेतन फार इम्पॉर्टंट आहे चेतन जरी आला असता तरी धावा बनल्या असत्या आणि इथून कुठेतरी चेतन नाहीये आणि इथे आपल्याला पाहायला मिळते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आपल्याला पाहायला मिळेल कृष्णा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून या मॅच मध्ये धावा फलकावरती 5 आणि स्कोरबोर्ड पहिल्याच चेंडूवरती विकेट गेली नितीनला माघारी परतावलं आणि नितीनला माहिती आहे इथून थांबणं फार गरजेचं होतं या मॅच मध्ये आणि काहीतरी वेगळं आज शिद्रुवाडी संघ जरूर देवदेव करून आलाय काहीतरी घेऊन आलाय हे मन असं आहेत कारण त्यांना माहिती आहे ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी कारण पहिलं आणि दुसरं पारितोषिक भेटू दे कोणतं पण ट्रॉफी असतो मित्रांनो लक्षात घ्या आणि इथून हा देखील
फलंदाज बाद OUT परतीचा रस्सा माघारी परतावा लागेल. अजून एक धक्का लागतोय टीम वरंडेवाडी संघाला. फलंदाज बाद. एवढी मेहनत करून काय उपयोग नाही, तिकडे पण ती हारले ते वाटतं. ट्रॉफी त्यांना घालवाय. मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथून धावा बनवणं फार गरजेचं आहे. मॅच मध्ये टीम वरंडेवाडी संघ अपेक्षा नव्हत्या, आता मात्र अपेक्षा थोड्याशा कमी काढल्यात. आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये काहीतरी वेगळं होईल का. नितीन ओहो काय गोलंदाजी आहे. टप्पा पडल्यानंतर डोळ्याची पापणी ही लवते की लवते चेंडू निघून जातो. हे क्रिकेट आहे मित्रांनो. आणि क्रिकेट मध्ये ना तुम्ही कधी कोणाला कमी समजू नका. आम्ही सांगत आलो आतापर्यंत. ज्या संघाला तुम्ही कमी लेखाल ना तो संघ कुठेतरी आज टॉपला दिसणार आहे. तो आज शिद्रुकवाडी संघ आज नशीब काढून आलाय. आज काहीतरी जादू केली आहे. आज काहीतरी वेगळं. ओहो पुढे सरळ बॅटने घेऊन काढला हेमंत आणि लॉंगॉन आणि लॉंगऑफ चा खेळाडू धावतोय. फेकी करेपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या आणि डिसिजन नो +2 या मिळतील 3 धावा. वरतून हा फ्री हिट देखील असणार आहे. पहा एक क्रिकेट आणि धावसंख्या धावफलकावरती वाढतीये ती मात्र वेगाने. 8 आणि स्कोरबोर्ड 8च्या घरामध्ये चेंडू झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये मात्र 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. नितीनची गोलंदाजी चांगली राहिली. टप्पा चांगला जायला. लाईन चांगली राहिली. बेड्या ठोकल्या अक्षरशः आकडून ठेवले चकडून ठेवले. पायामध्ये बेड्या ठोकल्यात. हे क्रिकेट आहे. रणनीतीवरती ब्रेक लावला. ज्या संघाकडून अपेक्षा होत्या त्या संघाच्याकडून धावा येत नाहीयेत. हा सरळ बॅटने खेळून काढला. मिडॉन आणि मिडॉफचा खेळाडू देखील. मिडॉनचा खेळाडूला चेंडू मिळाला नाहीये. लॉंगऑफ वरून येतोय हेमंत. रनआउटची संधी. फलंदाज बाद. पहा माघारी परतावा लागला. अजून एक धक्का लागतो टीम वरंडेवाडी संघाला. फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती मात्र 9 आणि स्कोर बोर्ड 9च्या घरामध्ये धावसंख्या. आई विठलाई देवी चषक 2024 आपल्याला भोगायला मिळतं. या मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळेल का. इथून धावा बनवणं फार गरजेचं होतं आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती नितीन सज्ज होतं. हलक्या हाताने फक्त घेऊन गाड्या. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट झाला तर विकेट मिळाला असता. पहा धडपड जरूर चाललंय. पाणी न्या आयोजक जर न्यायचंय पाणी लक्षात घ्या. या 2 आहेत. एकच असेल. एक सिंगल इथून मीडिया. या मॅच मध्ये चांगला खेळ खेळणं अगदीच गरजेचं आहे. लक्षात घ्या. या मॅच मध्ये नक्कीच कोण जिंकणार. कोणाच्या नावावरती होणार बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट बेस्ट बॅट्समन कोणाच्या नावावरती जाणार आहे आपण नक्कीच जाणार आहोत. ओहो सरळ बॅट घेऊन काढलं ते सूत्रक्ष आपल्याला पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे डायरेक्ट हिट झाला नाही. एक सिंगल जरूर मिळते. गोलंदाजी टप्पा जरूर चांगला राहिलाय आणि धावसंख्या धावफलकावरती षटक क्रमांक संपलं 2रं आणि बघायला गेलं तर फक्त आणि फक्त 11च्या घरामध्ये ही मॅच असं वाटलं की पाहण्यासारखी होईल मात्र झाली नाहीये. काटा बदलला. कोण बदलला आणि इथून ही मॅच पलटवार झाला. 11 धावा 11 अँड अ स्कोरबोर्ड. लॉस ऑफ द 3 विकेट्स वरंडेवाडी संघाचे. आतापर्यंत 3 विकेट्स गेलेत. आता सामना पळतोय मित्रांनो. बघायला गेलं ना 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि नेक्स्ट मॅच फायनल आहे आणि फायनल कोणाच्या नावावरती जाणार. कोण होणार आई विठलाई देवी चषक चॅम्पियन कोणाच्या नावावरती राहणार आहे आपण जरूर बघितलं. मागच्या हप्त्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी ठरला. पहिलं प्रथम पारितोषिक फटकावला तो संघ आई मलाई देवी कुसरून आणि द्वितीय पारितोषिक फटकावला तो संघ आपल्याला आटोली या संघाने आपण जरूर पाहिला. आणि तिसरा संघ आज फायनल मध्ये जाऊन बसला
धावसंख्या 11च्या भरामध्ये 11 आणि स्कोर बोर्ड. विशाल असा तर विषय हार झाला असता नक्कीच. इथून हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त दिशा दिली, एक सिंगल आली. सिंगल डबलने नक्कीच जावा या मॅच मध्ये बनवाव्या लागतील. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती मात्र 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक शेवटचं हेमंत हा तो स्वतः संघाचा कॅप्टन आहे. आज कॅप्टन कूल आहे, आज खुश आहे, आज चेहऱ्यावरती हास्य आहे. आज मात्र गुलाल आपलाच आहे. हे उतरून मैदानाच्या आतमध्ये हेमंत नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आज गुलाल आपला होणार का, आज चांगलं आपलं होणार का या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. आणि हो हो कौतुक केल्यानंतर विकेट आलाय आणि इथून हेमंतच्या खात्यामध्ये अजून एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 12 या आकड्यावरती चेंडू झाला आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलचा खेळ झाला. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. दोन बॉल 12. पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूसाठी सजी अहमद बॉलिंग ट्रॅक वर दिसताय. की नवीन फलंदाज झाला. इथून हलक्या हाताने घेऊन काढलाय. इथून सिंगल येते. गोशांगी क्षेत्रामध्ये जाईल. एक सिंगल जरूर इथून मिळेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती मात्र 13च्या घरामध्ये. विशाल आत्ता आलाय. काटा बदलला, कोण बदलला. शेवटचं षटक आहे. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 13 आहे. मॅच मध्ये पलटवार होतो की काय. इथून आपल्याला पाहायला मिळेल विकेट आणि फलंदाज बाद. विशालला जावं लागेल. 2 चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये. 2 मोठे फटके आले तर थोडीशी मॅच पलटेल. थोडासा चित्रकारी टेन्शन मध्ये आला असेल, थोडासा देवदेव केला असेल. बरं झालं दुसऱ्या षटकात हा आला नाही. दुसऱ्या षटकात आला असता तर जरूर काहीतरी वेगळं झालं असतं. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि हा खेळाडू आला. आता विशाल आला. आता काटा बदलेल, कोण बदलेल. 2च चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये. धावा फक्त धावफलकावरती 13 या आकड्यावरती आहे. पलटवार होणार की काय या मॅच मध्ये, काय घडणार, इथून काय होणार, कोणाच्या नावावरती होणार आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 बॉल झालेत. थोडीशी अतिदथीची लढत नक्कीच पाहायला मिळेल का या मॅच मध्ये. थोडस लेट केलंय या मॅच मध्ये पाहायला मिळतं. विशाल वर अंडे आपल्याला पाहायला मिळेल. 13 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. ओहो ही वाट पाहत होतो आणि नक्कीच आल्याबरोबरच सांगतोय मी कधीच कोणाला कमी समजत नाहीये. चेंडू निघून जातोय. बिरकावून दिलाय. आधी आला असता तर काहीतरी वेगळं झालं असतं. आणि आल्याबरोबरच पहा कपाळाच्या आट्या वरती केल्या. घाम फोडलाय. कित्येकाला पाणी पाजलंय, कित्येकाला धूळ चारले. विशाल वरांडे. हेमंत देखील कमी नाहीये. हेमंत देखील चांगला गोलंदाज. इथून काय करतं. या मॅच मध्ये 19 धावा. चेंडू झाले 5. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणि हो अजून गेलाय गेलाय गेलाय. सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय. हे क्रिकेट आहे, हे क्लास आहे. मगाशीच म्हटलं पाठीचा कणा वाकला ना तर थोडस टेन्शन होतं, पण पाठीचा कणा आला ना तर नक्कीच संघ वेगाने धावतो. ही लोकल नाहीये, ही मेट्रो आहे. ही धावते, ही थांबत नाहीये. हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि धावसंख्या 6 ने वाढली. 25 अँड स्कोरबोर्ड 25 आणि 26 धाव्यांचं लक्ष्य मॅच मध्ये.
हॅलो नक्कीच माननीय सन्माननीय आपण नक्कीच विनंती करतो आपल्या व्यासपीठावरती मान्यवर त्यांच्या आल्यामुळे वजन वाढणार त्यांच्या आल्यामुळे आपली स्पर्धेची शोभा वाढणार माननीय सन्माननीय सूरज इलेक्ट्रिक माननीय सन्माननीय विठ्ठल सूर्यवंशी नाना या व्यासपीठावरती नाना तुम्ही आलात या स्पर्धेला 4 चांद लागले तुम्ही आला या स्पर्धेची शोभा वाढली आहे नाना तुम्ही आला या स्पर्धेचं वजन वाढलंय वेलकम आहे तुमचं देखील सहर्ष स्वागत नाना या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे हे आहेत म्हणून ही स्पर्धा होते हे आले ही स्पर्धा बघण्यासाठी वेळेतला वेळ काढला नाना तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथून या नाना तुमचं देखील स्वागत असणार आहे कारण आणि शांताराम लाडभाऊ यांचं देखील अभिमान आहे आपल्या तुमचं देखील स्वागत या व्यासपीठावरती या मॅच मध्ये आता बनवायच्या 26-26 जावा टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायची आहे वरंडेवाडी संघ मगाशीच मी सांगितलं की क्रिकेट वेळेत आणि क्रिकेटसाठी तो बघा मगाशी मॅच झाली तसेच निघून गेले आता तिकडून खेळून येऊन इथे खेळण्यासाठी आलेत मात्र फक्त दिवस रात्र क्रिकेटच खेळायचं अजून काही नको चला मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरायचं या मॅच मध्ये आता काय होतं विशाल नव्हता तर धावा नव्हत्या विशाल आला तर 2 बॉल 2 आले धावा वाढवल्या खेळाडूंचं मन जिंकलं थोडस कमजोर झालेलं ते वजन वाढवलं विशालने येऊन आणि इथून आता या मॅच मध्ये बनवायचे आहेत 18 बॉल आणि 26 असं नाही आहेत कमी आहेत आणि इथून हेमंत मध्ये ताकद आहे जरूर या मॅच मध्ये काहीतरी पलटवार करणार बॅटिंग चांगली हेमंतची देखील या मॅच मध्ये काहीतरी पलटवार जरूर होईल आणि इथून या मॅच मध्ये 18 बॉल 26 धावांची गरज तर वेलकम नाना या तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढली तुम्ही आलात या व्यासपीठाचं मात्र आपल्याला पाहायला मिळतंय नक्कीच नाना तुम्ही आलात या स्पर्धेला 4 चांद लागले तर वेलकम आहे नाना थँक्यू सो मच वेळेतला वेळ काढला आणि या स्पर्धेला भेट दिली आहे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या साहेबांकडून मिळालं वेलकम आहे स्वागत आहे स्थानापन्न व्हायचं व्यासपीठावरती आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा मान आणि सन्मान करणं गरजेचं आहे पाठीचा कणा आहे नाना आपला एक खरंच आपल्याला पाहायला मिळतं इथून त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नक्कीच आपल्याला पाहायला गेलं तर शंकर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा जरूर मान सन्मान सत्कार इथे केला माननीय सन्माननीय शांतारामजी लाड साहेबांचा देखील मान सन्मान सत्कार इथे मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा इथे मान सन्मान सत्कार करणं फार गरजेचं आहे वेळेतला वेळ काढला गेम ऑन आणि मॅच झाले चालू इथून ह्या चेंडूवरती आउटफील्ड फास्ट धावा किती येणार चौकार जातोय की काय आणि हो मी मगाशीच सांगितलं हेमंत पलटवार जरूर करू शकतो आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय मॅच बदलली आहे काटा बदललाय कोण बदललाय विशालला 7 सेमीफायनलला थोडीशी कमी पडते मात्र या मॅच मध्ये काय होणार आहे या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते इथून धावा येणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये आता रन येणं गरजेचं आहे बोलतो या विशाल ओ चांगला चेंडू आहे चांगला टप्पा आहे डोळ्याची पापणी लवते की लवते चेंडू निघून जातो हे क्रिकेट आहे या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं चेंडू झाले आतापर्यंत 2 ओव्हर नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना अजूनही 22 धावांची गरज बॅटची गडा इथून एक सिंगल मिळेल
सिंगलने धावसंख्या पुढे सरकले 5 आणि स्कोरबोर्ड 5च्या घरामध्ये धावा वाढल्या तर टेन्शन थोडस निर्माण होईल टीम वरांडेवाडी संघाला. 5 धावा झाल्या. षटक क्रमांक 9 आतमध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं पुन्हा एकदा बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटची कडाय की काय साऊंड आला. फलंदाज माघारी. तू चल मैं आया निघतोय आपल्याला पाहायला मिळतं. विकेट आल्या पावली माघारी जातोय. खेळाडू आहे प्रदीप. बाकी तो आउट. OUT परतीचा रस्सा दाखवला. नवीन बॅटल अनिल आला. अनिलने साथ हेमंतला मगाशा मॅच मध्ये जरूर दिली आणि इथून या मॅच मध्ये काय घडतंय या मॅच मध्ये वेगळं चित्र पाहायला मिळेल का. पहा क्रिकेट आणि क्रिकेट. आम्ही क्रिकेट वेडे आहोत. आम्ही क्रिकेट पागल आहोत कारण क्रिकेटने आम्हाला खूप काही शिकवलं. क्रिकेटने आम्हाला घडवलं. क्रिकेटने खूप काही दिलंय. मी मगाशीच सांगितलं सर्वांना एका वेळेस पोरगी धोका देईल मात्र क्रिकेट धोका देणार नाहीये हे लक्षात घ्या मित्रांनो. क्रिकेट हरवेल. क्रिकेट संपणार नाही आयुष्यातून कारण आपल्याला पाहायला मिळतंय इथून या मॅच मध्ये विशाल वरांडे बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा. ओहो हलक्या हाताने खेळून काढला. एक सिंगल इथून मिळतीये. सिंगल एक आपल्याला पाहायला मिळत. धावसंख्या दाखवलकरची 6 आणि स्कोरबोर्ड चेंडू झाले आतापर्यंत 5. 1 to go. हेमंत जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत शिद्रुकवाडी संघ संपला नाही. एक लेफ्टी बॅट्समन देखील आहे टीम शिद्रुकवाडी संघाचा. एक फटका होता ना लाजवाब होता तो शेवटपर्यंत लक्षात राहील. काय फटका सजवलाय. शिट्ट्यांचा आवाज टाळ्या वाजतात. 12वा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ताकद टीम खेळाडूकडे पण ताकद आहे. पहा गोलू आहे आणि इथे सांगतोय टाळ्या जरूर वाजतात विकेट मिळाल्यानंतर. पहा हे पोरं क्रिकेट वेडी आहेत. छोट्या मुलाचे पाय पाळण्यात दिसतात मात्र हे आत्ताच आज ग्राउंड वरती आलेत. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट वेडी आहेत. क्रिकेट हा नाद फार डेंजर आहे आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय इथून 6 आणि स्कोरबोर्ड 6च्या घरामध्ये. षटक क्रमांक संपलं. इथून पहिलं दुसऱ्या षटकामध्ये कोण काढणार. काहीतरी जादूगार काढला पाहिजे. कोणाचा वापर केला जाईल. टीम मीटिंग घेऊ नका लगेच. विशाल दुसऱ्या षटकामध्ये आशिषला काढला. आशिष कशी ओव्हर करणार. काय षटक हाताळणार. बॅट्समन आशिष आला आणि गोलंदाजीसाठी आला आहे दीपक. दीपकला गोलंदाजी चांगली करायची आहे. दीपकला इथून चांगला क्रिकेट दाखवायचंय. क्लास दाखवायचा. इथून कोण जिंकणार आहे मॅच. टॉप पी चमकत्या आणि कोण मारणार पहिलं आणि दुसरं कोणाच्या नावावरती जाणार. टीम अमरक संघ सूरज वाढ बघतोय. कोणी पण येऊ दे तोडफोड तर करणारच कारण ही मॅच सूरज चांगला खेळाडू आहे. टीम अमरक संघाचा आपल्याला पाहायला मिळतं. इथून या मॅच मध्ये आता वेगळं चित्र पाहायला मिळेल. दीपक बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये. बॉल तयार. हलक्या हाताने फक्त दिशा दिले तिथे फक्त मिळेल एक सिंगल. धावा नाहीये तिथे फक्त एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती 7 आणि स्कोरबोर्ड 11 बॉल. इक्वेशन राहिलं 19 आणि इथून या मॅच मध्ये 3 षटकार ठोकावे लागतील टीम शिद्रुकवाडी या संघाला. 11 बॉल 3 षटकार जास्त नाही आहेत पण या मॅच मध्ये काही होणार. दीपक बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. ओहो चांगला चेंडू आहे. चांगली लाईन चांगला टप्पा आणि इथून निघून जातोय. चेंडू मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 2 बॉलचा खेळ झाला. यानंतर आपल्याला पाहायला मिळतो इथून चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडल्यानंतर हा चेंडू वाईटचा इशारा. दोन्ही हात खुल्ले केले. स्वर मारा. आधीच दुष्काळात 13वा महिना आणि इथून धावा नाही येत बॅटनी तिथे देण्याचं काम गोलंदाज करतोय. तो चांगला चेंडू आला
तर धावा येणार नाहीये. आणि मी मगाशीच सांगितलं, जेव्हा एका धाव्याने संघ परास्त होतो ना, त्या एका धावेची किंमत त्या संघालाच माहिती असते. हलक्या हाताने खेळलंय, थोडस अनिल प्रेशर घेतलंय की काय, आणि इथून एक सिंगल काढून दिली आहे. आता डावकुऱ्यात हाताचा खेळाडू आशिष, छोटा पॅकेट आहे. इथून मगाचा षटकार पाहिला असता तर मला राजेश कुराचीची आठवण करून दिली होती त्या फटक्याने. आणि आता त्या बॅट मधून येणार का, त्या मॅच मध्ये असताना आशिषच्या बॅट मधून एक मोठा धमाका पाहायला मिळेल का. चेंडू झाले आतापर्यंत 3 चेंडू शिल्लक आहे. धाव फलकावरती 9, अजूनही 9 बॉल 17, 9 चेंडू 17 धावा या मॅच मध्ये करायच्या. टीम शिद्रुकवाडी संघाला कोण जिंकेल मॅच. ओहो, फटका चांगलाय. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्याच्या वरून निघून जाईल. सीमारेषे पार, चौकार. मिळतील लावा 4. मी मगाशीच सांगितलं, आशिष डावकुऱ्याचा खेळाडू अजून थांबलाय, अजून बाकी आहे. समीकरण बदलेल. रिप्ले मध्ये आपण पाहिलं आणि इथून या मॅच मध्ये आता इक्वेशन आलंय. साधं सोपं सरळ. 8 बॉल 13 धावा, 8 बॉल 2 षटकार. हा फटका देखील चांगला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकीला माफी नाहीये. आणि इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं चौकार. जिथे धावा नव्हत्या तिथे धावा दिल्या. विशाल एकटा तरी काय करणार, आणि इथून चेंडू निघून जातोय. चौकार. या मॅच मध्ये पलटवार झाला. 7 बॉल. मी म्हंटल शिद्रुकवाडी संघ आज जादू केली आहे, आज काहीतरी गुलाल घेऊन आलेत. गुलाल आपलाच आहे असं सांगतायत की काय. टीम शिद्रुकवाडी संघ सगळ्यांची चिलबिचिल होतीये, कोणाकडे जाणार आहे सामना. ओहो, अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक नितीन तिथे आपल्याला पाहायला मिळतं. एकदा कंप्लीट. दुसरीचा कॉल घातक ठरते की काय, फेकी आली नाहीये, मॅच सोडले की काय. आता कॉन्फिडन्स वाढला. या मॅच मध्ये वेगळं चित्र पाहायला मिळणार. 6 बॉल 7, 6 बॉल 7. कोण टाकणार गोलंदाज, कोणाला काढलं जाईल, कोणाच्या हातामध्ये दिली जाईल, आणि कोण इथे होणार आहे. या मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आता या मॅच मध्ये 6 बॉल बनवायच्या धावा 7. पहा, फिल्डिंग थोडीशी मिस झाली. 4 धावा गेल्या. मॅचला चालू करायचं, लक्षात घ्या. सुरुवात करा, वेळेचं बंधन करायचं. अजून फायनल देखील खेळवायची आहे या मॅच मध्ये. आता 6 बॉल बनवायच्या 7. या मॅच मध्ये कोण जिंकणार, कोण बाजी मारणार आहे, आपण जरूर पाहतोय. 6 बॉल 7 धावांची गरज. मॅच अजून सोडली नाहीये. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये कृष्णाचा वापर केला. ओव्हर नंबर 3. बॉल तयार. पहिला चेंडू, पहिला चेंडू वाईट. आधीच धावा कमी, त्यात धावा देण्याचं काम गोलंदाज करतोय. आता मात्र पलटवार होतोय की काय या मॅच मध्ये. बॅटची करा झेल. टिपला, इथून विकेट. मासा गाळा लागलाय. आता काय होतंय, आता काय घडतंय. आणि अरविंद नवीन बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 6 धावा, 5 बॉल 1 षटकार. 5 बॉल मध्ये फक्त एक मोठा फटका. चटका देणार का टीम वरंडेवाडी संघाला. चौकार जर सूरज सोडला नसता तर धावा 10 राहिल्या असत्या. या मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र. हरकत नाहीये, प्रयत्न चांगला राहिला. थोडस कमी, कारण आपण असं बोलून चालणार नाहीये. जो मैदानाच्या आतमध्ये खेळतो ना त्याला माहिती असतं काही चित्र असतं. आणि दिवस रात्र क्रिकेट खेळून ना एक चांगली मेहनत आपल्याला जरूर पाहायला मिळते. टीम वरंडेवाडी संघ इन ऍक्शन मध्ये दिसत आपल्याला पाहायला मिळेल. बॉल तयार. ओहो, मॅच फिनिश. शिद्रुकवाडी संघ, मी म्हटलं आज नशीब काढून आलाय, आज गुलाल घेऊन आलाय. आज गुलाल त्यांचाच होतोय की काय. आणि हो, चांगल्या संघाला मात्र परास्त करून आज फायनल मध्ये प्रवेश केला.
वेल प्ले टीम शिद्रुवाडी संघ. हार्ड लक बॅड लक टीम आपल्याला पाहायला मिळतं. वरंडेवाडी संघ. विशाल तू जर आला असता तर धावा वाढल्या असत्या. इथे विशाल आला नाही, धावा थांबल्या आणि मॅच मध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं. फायनलला होईल सुरुवात. नक्कीच मी नानांना विनंती करतो फायनल मॅचचा टॉस तुमच्या हस्ते आपण करणार आहोत, लक्षात घ्या. दोन्ही टीम ग्राउंडवर दोन्ही टीम आणि आपला माणूस